नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या किंवा तुमच्या परिजनांच्या हिताचा ठरू शकते. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. डीजी हाऊसिंग लोनचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले असेलच. कोणालाही OTP पिन, UPI पिन, नेटवर्क बँकिंगचे पासवर्ड किंवा आपल्या मोबाईलवर ऑनलाईनद्वारे प्राप्त होणारे इतर काही मेसेजेस हे शेअर करू नका. कोणताही अनोळखी व्यक्ती, एखादा एजंट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमानं कोणी तुम्हाला पैसे दुप्पट करण्याचे किंवा हाय रिटर्न, लगेच करोडपती असे आश्वासन देत असेल तर त्यांच्याकडं दुर्लक्ष करा. तुमच्यावर आधीचे कर्ज असेल त्यापैकी कोणते कर्ज किंवा पूर्ण कर्ज नील करायचे याबाबत योग्य ते नियोजन करा. सर्वात आधी जास्त व्याजदरवाले व जास्त मासिक EMI वाले लोन क्लोज करा, जेणेकरून आपल्याला EMI देण्यास अडचण येणार नाही. तुमच्या एकूण नियोजनाच्या 60 ते 70% हे जमिनीवर खर्च करा आणि उर्वरित 30 ते 35% हे इमारतीवर खर्च करा. तुमच्या इमारतीची किंमत येणाऱ्या 20-25 वर्षात कमी किंवा झिरोसुद्धा होऊ शकते, परंतु तुमच्या प्लॉटची जागेची किंमत 3 ते 4 पट वाढू शकते. म्हणून जागेवर जेवढा खर्च तेवढं भविष्यात आपल्याला प्रॉफिट. मिळालेली संपूर्ण रक्कम ही घर बांधणीसाठीच वापरा. घर बांधणी म्हणजे स्थावर मालमत्तेसाठी. याच्यामध्ये तुम्ही घर, प्लॉट किंवा फ्लॅट किंवा शेती यामध्येच गुंतवण्याचा प्रयत्न करा. गाडी, घोडी किंवा इतर काही चैनीच्या वस्तूवर विचार करू नका. एकाच ठिकाणी संपूर्ण रक्कम गुंतवण्यापेक्षा एकामध्ये 2 स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये आपलं राहणंसुद्धा होईल आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा करता येईल. मालमत्ता खरेदी करेपर्यंत योग्य गुंतवणूक करा. याच्यामध्ये काही अमाऊंट तुम्ही FD करू शकता. योग्य गुंतवणूकमध्ये तुमचा सौदा कसा होतो याच्यावर डिपेंड असते. आपल्याकडे कॅश आहे म्हणजे लगेच व्यवहार करून खरेदी करून मोकळं होऊ नका. जर समोरच्या पार्टीला आपण कॅश देत आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये जर बेनिफिट भेटत असेल तरच खरेदी करा, नाहीतर 1/4 रक्कम देऊन व्यवहार कन्फर्म करा आणि 6 महिन्याच्या नंतरची तारीख घेऊन खरेदीची डेट घ्या. 40 लाखाच्या खरेदीमध्ये 10 लाख रुपये टोकन कॅश देऊन तुम्ही सौदा करा आणि 6 महिन्यानंतरच्या तारखेनंतर जर तुम्ही उर्वरित 30 लाख रुपये दिले आणि ते 30 लाख रुपये 6 महिन्याकरिता जर FD केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2,10,000चा फायदा होऊ शकतो. त्या 2,10,000मध्ये तुमची खरेदी आणि इतर खर्चसुद्धा होऊ शकते. तुमच्याकडे FDचा दर काय आहे हे माहीत नाही, परंतु यवतमाळ जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्थामध्ये 6 महिन्यापर्यंत 7% आणि 1 वर्षापर्यंत 8% तुम्हाला व्याजदर मिळते. मला असं वाटते महाराष्ट्रात सर्वाधिक व्याजदर यवतमाळ जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्था देते आणि महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही FD करू शकता. FD करताना राष्ट्रीयकृत बँक, LIC, पोस्ट ऑफिस आणि आपल्या कर्मचारी पतसंस्था यांचाच विचार करावा. मोठ्या अमाऊंटचा व्यवहार करत असाल तर बँकेकडून SMS, मेल किंवा तुम्हाला कॉल येईल ते व्हेरीफाय करण्यासाठी. जर तुम्ही चेक दिले असाल तर ते चेक व्हेरीफाय झाल्याशिवाय विड्रॉल होणार नाही किंवा मग ते चेक बाउन्ससुद्धा होऊ शकते किंवा तुमचं काम थांबू शकते. तर हे एक अलर्ट आपल्याला ठेवायचं आहे. आपल्याला नॉलेज नसेल तर शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, चिट फंड किंवा इतर काही गुंतवणूक यांच्यापासून सावध राहा. शक्यतो ह्या गोष्टी टाळा. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. जर तुमचे व्यवहार पूर्ण झाले असेल आणि काही रक्कम शिल्लक असेल तर त्याच्यातून तुम्ही ते विचार करू शकता. त्यावर सुद्धा रिटर्न किंवा परत येण्याच्या गॅरंटी किंवा लेखी मध्येच देण्याचा प्रयत्न करा. या पैशातून दारू, जुगार, मटका किंवा इतर शौकपाणी करू नका. जर तुम्ही काही लोक एकत्रित येऊन पोलीस हाऊसिंग सोसायटीद्वारे प्लॉट, लेआउट, हाऊस
रो हाऊस किंवा फ्लॅट सिस्टीम काढत असाल तर त्याच्यामध्ये तुमची सरासरी 10 ते 15 लाख रुपये वाचू शकते. सर्वांकडे पैसा आहे तर हे तुम्ही सहज करू शकता. फ्लॅट सिस्टीम तर खूप सोपं आहे. आधीचा हाऊसिंग लोन क्लोज करण्याच्या मागे लागू नका. शक्यतो त्यापेक्षा जास्त व्याजदराची काही गुंतवणूक करता येईल तर त्यावर नियोजन करा. हाऊसिंग लोनचे व्याजदर खूप कमी असतात आणि त्या व्याजदरावर तुम्हाला परत पैसे मिळणे शक्य नाही. आधीच आपण या हाऊसिंगसाठी प्रोसेसिंग फी, पॉलिसी हे काढलेले असतो आणि आपल्याला जेव्हा ते क्लोज करायचं आहे त्यावेळेससुद्धा क्लोजिंग फीसुद्धा लागणार, म्हणजे आपला अतिरिक्त पैसा त्यामध्ये जाणार आहे. EMI इतका पैसा जर बाहेरून येत असेल तर त्यावर अवश्य विचार करा. 1-1.5% तुम्हाला सहज मिळेल. यवतमाळ पोलीस पतसंस्थेमध्ये 9.5% व्याजदर आहे आणि तुमच्या हाऊसिंगचं व्याजदर 7-7.5% असेल तर तुम्हाला सहज या ठिकाणी 2% प्रॉफिटमध्ये तुम्ही राहणार. तर अशा इतर संस्था किंवा बँक याचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही ह्या पैशाचा वापर काय करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज करून देणं अनिवार्य आहे. जी प्रॉपर्टी तुम्ही मॉर्गेज करून देणार आहे ती प्रॉपर्टी लोन नील होईपर्यंत त्याच्यावर तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही, ती विकता येणार नाही किंवा त्याच्यावर तुम्हाला कर्ज घेता येणार नाही. म्हणून तुमच्याजवळची एकदम अतिशय महत्त्वाची किंवा मोक्यावरची जी जागा किंवा जी प्रॉपर्टी आहे ती मॉर्गेज करून न देता आपल्या गावाकडचा जो घर आहे तो मॉर्गेज करून देण्याचा प्रयत्न करा. जर शक्य असेल तर घर, प्लॉट, रो हाऊस यांच्यापेक्षा शेती घेण्यावर जोर द्या. भविष्यात शेतीपेक्षा कोणत्याही गोष्टीला जास्त किंमत किंवा महत्त्व राहणार नाही. भरपूर लोक 30-40 लाख रुपये खर्च करून घर बांधतात आणि भाड्यांना देऊन दुसरीकडे ड्युटीवर जातात. रिटायरमेंटपर्यंत 1 BHK मध्ये राहतात किंवा पत्र्याच्या रूममध्ये राहतात, परंतु आपला आलिशान बंगला 5-10 हजारात रेंटवर देतात. असं असेल तर शेती तुम्हाला 100% परवडणार आहे. शेती घेतल्याबरोबर या वर्षीपासूनच त्याचा तुम्हाला भाडा मक्ता चालू होऊन जाईल किंवा तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्हाला त्याचा उपयोगसुद्धा करता येईल. मी असतो तर नक्की शेती घेतली असती. तुमचा निर्णय आहे, तुमचा पैसा आहे. धन्यवाद मित्रांनो. मी आपल्या पोलिसांसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.